नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा. मित्रांनो, हा आजचा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेजेस, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेस आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी माहिती असावी आणि म्हणून मार्गदर्शनपर व्हिडिओची सिरीज आपण आजपासून सुरू करीत आहोत. चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. विद्यार्थी आणि पालकांना मी सांगू इच्छितो की निश्चितच NTA ची नोटीस बहुतेक पुढच्या महिन्यात रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या अनुषंगाने येईल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्याच्या नंतर मे महिन्यात एक्झाम होईल. एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर आपण ज्या भागात राहतो त्या भागातून आपल्याला कॉलेज चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. चॉईस फिलिंग करताना जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या अनुषंगानं आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट MBBS कॉलेजची माहिती घेणार आहोत. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची जी माहिती आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास महाराष्ट्रामध्ये एकूण MBBSच्या जागा ज्या आहेत त्या सीट्स जवळपास 11,845 सीट्स आहेत. या 11,845 सीट्सपैकी गव्हर्मेंट कॉलेजेसच्या जवळपास 6,000 जागा आहेत आणि उर्वरित जवळपास 5,820 या जागा या प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहेत. आता या जागा भरत असताना, या सीट्स भरत असताना महाराष्ट्र स्टेटच्या CET सेलच्या वेबसाईटवरून 85% कोटा हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतो आणि त्याचबरोबर 15% कोटा हा ऑल इंडिया कोटा असतो. हा ऑल इंडिया कोट्याच्या माध्यमातून 15% जागा ज्या गव्हर्मेंट सीट्स आहेत, गव्हर्मेंट कॉलेजेसच्या ज्या सीट्स आहेत त्या भरल्या जातात आणि 85% कोटा हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतो. आता आपण महाराष्ट्रात असलेल्या सर्व गव्हर्मेंट कॉलेजच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 41 गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. आता या 41 गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन आहेत. जसं की आता विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती असे 2 डिव्हिजन येतात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पुणे डिव्हिजनसुद्धा येतं, कोकण डिव्हिजनसुद्धा येतं, त्यानंतर नाशिक डिव्हिजन आणि त्याचबरोबर संभाजीनगर असे वेगवेगळे प्रकारचे म्हणजे जवळपास 6 डिव्हिजन हे महाराष्ट्रामध्ये येतात. आता या महाराष्ट्रामध्ये जे डिव्हिजन आहेत याच्यामध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये कोणते कॉलेजेस येतात या अनुषंगानं जर आपल्याला चर्चा करायची झाली तर विदर्भापासून जर आपण सुरुवात केली तर विदर्भामध्ये नागपूर डिव्हिजनमध्ये जवळपास 7 कॉलेजेस आहेत आणि ते कॉलेजेस म्हणजे आपण जर विचार केला तर सुरुवातीला जे नामांकित कॉलेज आहे GMC जे आहे म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर आहे. त्यानंतर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर. त्यानंतर 3 नंबरवर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली. त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे वर्धा येथे आहे. म्हणजे आपण नागपूर डिव्हिजनचा जर विचार केला तर नागपूर डिव्हिजनमध्ये जवळपास 7 गव्हर्मेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत. आता नागपूरच्या बरोबर विचार जर केला तर विदर्भामध्ये अमरावती डिव्हिजन हे सुद्धा येतं. अमरावती डिव्हिजनमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वाशिम अशा प्रकारची 5 कॉलेजेस हे अमरावती डिव्हिजनमध्ये येतात. आता या अमरावती डिव्हिजनमध्ये हे जे कॉलेजेस आहेत याच्यापैकी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वाशिम हे 2 कॉलेज जे आहेत हे 2024मध्ये सुरू झालेले आहेत. आता पुढचा जर आपण विचार केला तर महत्त्वाचं पुणे डिव्हिजन हे सुद्धा एक महत्त्वाचं डिव्हिजन आहे. या डिव्हिजनमध्ये 6 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येतात. त्यामध्ये BJ पुणे हे अत्यंत नामांकित असं कॉलेज आहे. त्यानंतर डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर, त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज
मिरज सांगली, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा, ही 6 मेडिकल कॉलेजेस जी आहेत ही पुणे डिव्हिजनमध्ये येतात आणि ही संपूर्ण कॉलेजेस ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. पुढचा विचार जर केला तर कोकण डिव्हिजन आहे. कोकण डिव्हिजनमध्ये सुद्धा जास्त संख्येने गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा जर विचार केला कोकणमधला तर आपण तिथे जर पाहिलं तर जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई, त्यानंतर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, त्यानंतर GS मेडिकल कॉलेज मुंबई, त्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कूपर मेडिकल कॉलेज मुंबई, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ. आता कोकण विभागामध्ये ही 11 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यापैकी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आणि त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ हे 2024मध्ये सुरू झालेले आहे. नव्यानं जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आलेले आहेत त्याची इंटेक कॅपॅसिटी ही जवळपास 100चीच आहे. त्यानंतर आपण पुढच्या डिव्हिजनचा जर विचार केला तर नाशिक डिव्हिजन हे येते आणि नाशिक डिव्हिजनमध्ये 5 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येतात. या 5 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक भाऊसाहेब हिरे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धुळे, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक, हे 4 मेडिकल कॉलेज आलेले आहेत. सॉरी, मी चुकून 5 म्हणलो होतो. नाशिक येथे 4 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि नाशिकचं जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे हे 2024मध्ये सुरू झालेले आहे. त्यानंतर पुढचं डिव्हिजन जे आहे ते संभाजीनगर डिव्हिजन आहे आणि संभाजीनगर डिव्हिजनमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर, त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मेडिकल कॉलेज अंबाजोगाई, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणी, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना, हे मेडिकल कॉलेजेस संभाजीनगर या डिव्हिजनमध्ये येतात. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात 41 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस येतात. आपण विद्यार्थ्यांच्या रिझल्टच्या नंतर त्यांना कॉलेजेसच्या अनुषंगाने माहिती असावी. काउन्सिलिंग प्रक्रियेत कॉलेज निवडताना कोणतं कॉलेज निवडावं, त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या जे जिथे राहतात त्यापासून जवळचं कॉलेज कोणतं पडेल या अनुषंगाने आपण ही सिरीज कॉलेजच्या माहितीसाठी सुरू केलेली आहे. यापुढील कॉलेजची जी माहिती आहे ती प्रायव्हेट कॉलेजची जी माहिती आहे त्या अनुषंगाने आपण देणार आहोत. तर निश्चितच पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.